टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सोसायटी, तुझ्या खासदार सुप्रियाताई सुळे, माझे आमदार संजयजी जगताप, बाळासाहेब शेळकर, सेवा दलाचे प्रमुख सुभाष वारे, माझे आमदार सामाजिक मुगे, जगन्नाथ सेवाळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव पंखे, संभाजीराव बेगे, सतीश मिश्रा, दत्ताभाऊ चव्हाण याचे काही कार्यक्रमाच्या मध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते सुराबा पायरे, डॉक्टर दिगंबर दुर्गारे, लक्ष्मीचाचार्य सौरभ मुस्के, सर्व सहकारी आणि ज्यांच्या गौरवासाठी आपण जमलो ते श्री आणि समजावसान पवार बंधू भगिनी. एका समाजवादी कार्यकर्त्याच्या गौरवासाठी आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये समाजाचे सगळे लोक इंग्रजांचे संघर्ष करण्यासाठी एकत्र आले आणि विशेषतः महात्मा गांधींचं व्यक्तित्व, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे लोक, अनेक विचाराचे लोक, पण स्वातंत्र्य हा एकमेव कार्यक्रम हे सुसंगतीसह ठेवून त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेतृत्वाची सरकारची एक प्रचंड संख्या होती. स्वातंत्र्य मिळालं तर त्या स्वातंत्र्याचा अर्थ गांधींना वेगवेगळे सुद्धा तो पृथ्वीमध्ये आला तर या संबंधीची चर्चा सुरू आहे. त्या चर्चेमध्ये एक वर्ग असा होता की ज्या रस्त्याने आता देशाचं नेतृत्व जवाहरलाल नेहरू असतील, त्यांचे सहकारी असतील, ते जाऊ इच्छितात, तो देशाच्या गरीब माणसाचा गरीब विचार प्रश्न सोडायला उपयुक्त नाही आणि त्यासाठी वेगळ्या रस्त्यावर जावं ही भूमिका अनेकांनी घेतली. त्याच्यामध्ये डॉक्टर राममनोहर लोहियांना विचार करावा लागेल, मोदी हिरव्यांचा विचार करावा लागेल, अच्युतराव खतुरांचा विचार करावा लागेल, त्याच्यामध्ये कर्पूरी ठाकूर असतील किंवा नास्के असतील, या सगळ्यांना वेगळ्या रस्त्याने जाऊन पर्याय हा लोकांच्या सोबत ठेवला पाहिजे हे सुद्धा त्याच्या मनात. कालच मी वेंगुर्ल्याला आणि वेंगुर्ल्याला न्यायाधीश राजकडे त्यांच्या नावाने एक संस्था चालवतात, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जातो आणि तिथे गेल्याच्या निमित्त त्या सभागृहामध्ये समाजवादी नेतृत्वाच्या अनेक व्यक्तींचे फोटो ठेवले होते आणि त्या प्रत्येकाचे योगदान याच्यामध्ये काय हे त्या ठिकाणी सांगितलेलं. आज महाराष्ट्रामध्ये एक उंची चळवळ या विचाराच्या लोकांनी उभी समाजवादी चळवळ त्याच्यामध्ये मंजुरी झाली, पण मंजूर झाल्याच्या नंतर मूळ विचाराचा गावा हा पुरुष बदला आहे आणि त्यामध्ये मार्गदर्शन करणारे याच्या दृष्टी असतील. नंतरच्या काळामध्ये त्यांचे सरकारी नावासाहेब बोले असतील किंवा त्यांना साथ देणारे मजूर धंदोसे आणि बाकीचे सरकारी असतील, या सगळ्यांनी हे संघटन विचारावर आधारित उभा करायचं.
प्रयत्न केला आणि त्याच्यातून समाजाची विचार, समाजाची संघटन, समाजाची चळवळ ही मला समजली. आणि या चळवळीचं संघटनेचं वैशिष्ट्य हे होतं की अनेक ठिकाणी कशाची अपेक्षा न करता, जाहिरातबाजी न करता, त्या विचाराने काम करणं, त्याचं सुसंस्कृत अखंड काम करण्याची भूमिका काही लोकांनी घेतली. आणि त्या मालिकेमध्ये रावसाहेब हे बसतात. त्या मालिकेमध्ये रावसाहेब हा जो त्याच्या निश्चितचा विचार असेल, अनेकांचा विचार असेल, तो पृथ्वीच्या अन्यासाठी कष्ट करणारे म्हणून त्यांचा परिचय हा सर्व साकार केला होता. पुणे जिल्ह्याचा सिरीज विचार करायचा झाला तर ही समाजाची चळवळ आणि विचार, त्या विचाराचं नेतृत्व याची सगळ्यात जास्त संख्या ही पुरंदरचा असते. इथून त्याच्यामध्ये लोक जास्त करतात आणि याच्यातून एक प्रकारची ही चळवळ इथे उभी आहे. राष्ट्रसेवा देण्याचं काम असेल, अन्याचं काम असेल, त्यामधून नव्या पिढीवर चांगले संस्कार कसे देते, सर्व धर्माच्या संबंधी आस्था कशी निर्माण करता येईल, जात धर्म याच्यातून कशुता कशी घालवता येईल, ही विचारधारा नव्या पिढीमध्ये रुजवण्याचं मोलाचं काम राष्ट्रसेवादल आणि समाजाची चळवळी या देशाच्या राज्यात आणि या भागात केलं असं म्हणजे अतिशय होणार आहे. आणि ते होऊ शकते आणि त्याचं मुख्य कारण रावसाहेबांच्यासारखे अनेक सर्वस्व वाहून घेतले, कशाची अपेक्षा असते, यश अपयश, जय किंवा पराजय याची कधी चिंता न बाळगणारे अनेक लोक आज त्या ठिकाणी तयार झाले आणि त्यामुळे हा विचार कुठं ना कुठं टिकला आणि त्या विचारानं कामकाज या ठिकाणी होतं. आज याची आवश्यकता आहे. आज देशात एका अडचणीचं चाललेलं आहे. गेले 2 दिवस आपण पहिलगामच्या संबंधीचं वाचलं. असे त्यांनी हल्ले केले, निष्काम लोकांचा बळी गेला. ते काही घडलं की देशाला एक प्रकारचा धक्का होता. हा कुठल्या जाती धर्माला धक्का नव्हता, हा भारताला धक्का होता. भारतवासियांच्या हातात आणि भारतवासियांच्या हातात ज्यावेळेला लागतो त्या देशवासियांची ही जबाबदारी आहे की राजकारणामध्ये वसन घेतच असेल, पण ज्या वेळेला देशावर हल्ला असतो त्यावेळेला वसन घेण्याचा नाही. आम्हाला लोकांना विचारले काय भूमिका घ्यायची, आता भूमिका एकच, देश एकच आहे आणि देश एकच राहून या सगळ्या गोष्टींना विचार करते. वंशाचा असतील, सुखा असतील ते नंतर काढूया. काल परवा केंद्र सरकारने सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये लोकसभेचं राष्ट्रवादीचं नेतृत्व म्हणून सोफिया तयार झाली. त्या बैठकीमध्ये ठीक चर्चा झाली, ते आहेच चर्चा. आणि मला एका गोष्टीचं समाधान वाटते की नेतृत्व करणारे जे लोक त्या ठिकाणी होते, देशाचे संरक्षणाचे असतील, देशाचे गृहमंत्री असतील, त्यांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका घेतली आणि एक गोष्ट सांगितली की कुठंतरी आमच्याकडून कंसाचा आली. ती कंसाचा आली ही गोष्ट मान्य केली असती तर त्या कंसाचं आज चर्चा नाही. आज चर्चा की ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं विश्वासाचं वातावरण हे कसं करता येईल. मला माझ्या पृथ्वीमध्ये अनेक सरकारी आहेत, ते सगळ्यांना मी बोलते. हिंदूंना केले त्या ठिकाणी विजय धैर्य म्हणून माझे स्नेह त्यांचे वडील
अतिशय आस्था आणि आग्रह असलेली असते. त्यांना मी फोन केला, त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही एकटे नाही, आम्ही सगळे तुमच्याबरोबर. त्यांनी मला एकच सांगितलं की इतक्या वर्ष आम्ही काश्मीरमध्ये लोकांच्या ऐक्यासाठी प्रयत्न केले. समाधान एका गोष्टीचं आहे की काश्मीरमधले लोक या हल्ल्याच्या नंतर एका वेगळ्या विचारात गेले. त्यांना ही गोष्ट अजिबात पसंत नाही. आणि दुसऱ्या दिवशी सवन काश्मीर रॅलीमध्ये हजारोच्या संख्येनं काश्मीरमधले लोक हिंदू असोत किंवा मुस्लिम असोत, 80% मुस्लिम असतील तरी ते लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी या दहशतवादाचा विरोध केला, निषेध केला आणि आम्ही एकत्र ही भूमिका केली. राज्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी त्यांच्याशी चर्चा झाली, सोफिया वगैरे. त्यांनी हे सांगितलं काय वर्षाची किंमत देऊ, पण आम्ही ती एकी सोडून देणार आहे. किंवा लोकांना फार माहीत असेल, मी फार कधी सांगत नाही, तर उलट आपल्याला वडील माझी दिसते अजून. आणि एक वेळेला काश्मीरमध्ये अतिशय वाईट स्थिती, मुलाबाळांच्या शाळा बंद झाल्या. त्यावेळेला कुमारस्वामीला शिकत होते. एक दिवशी फारुख अब्दुल्लाने मला कॉन्टॅक्ट केला आणि मला सांगितलं की सर मेरे बच्चे की पढ़ाई का सवाल है, आपके पास मिलेगा. आणि सोफिया आणि उमर एकत्र माझ्या घरी राहून तिचं शिक्षण त्यांनी पुरं केलं. त्याला माहिती मुंबईमध्ये उमर आपलं असं ग्रॅज्युएशनचं शिक्षण माझ्या घरी झालं आणि ते त्या ठिकाणी राहिले. त्यामुळे एक कौटुंबिक संबंध आणि त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर उमर तिचं मुख्यमंत्री आहे अतिशय अस्वस्थ. एकच सांगितलं की काश्मीर आणि काश्मीरला प्रत्येक भारताच्या संबंधी कधी चर्चा करायची या विचारात. काही लोक चुकीचा विषय घेऊन काम करतात, काही लोक दहशतवादाला पाठिंबा देतात, काही लोक शेजारच्या देशातून जी चुकीची शिकवण दिली जाते त्या रस्त्याने जाऊ इच्छितात. पण बहुसंख्य समाज ही गोष्टाची काही मान्य करत नाही, त्याला मंजूर नाही. आम्हाला एकत्र पाहिजे, आम्हाला सगळं धर्म जाती यांची जबरदस्त सामूहिक शक्ती आहे आणि त्या शक्तीतून भारत हे शक्तिशाली राष्ट्रवीर याची काळजी घेतली पाहिजे. आणि हा दृष्टिकोन आज तिथे मुख्यमंत्री घेतात, तो तिची जनता घेते, ही आपल्या सगळ्याच्या बाजूनं अत्यंत जमीची बाजू आहे. आणि म्हणून काही लोक त्याला धार्मिक विचारी स्वरूप हा निर्णय संकट करतात. हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत नुकसान करणार आहे त्यांच्या रस्त्याच्या सरकारवर आणि महाराष्ट्राचं बघितलं तर या पुरोगामी विचाराला, राष्ट्रीय एकतेच्या विचाराला पाठिंबा देण्याचं काम समाजाने केलं, सेवादन केलं यांनी उभं आयुष्य केलं. आणि असं काम करणाऱ्या एका सरकारच्या संबंधित आज आपण या ठिकाणी एकत्रित होतो, ही आनंदाची गोष्ट आहे. इथून जाताना एकच मला निर्णय घेऊ, काय असेच झालं तर देशाचं ऐक्य याच्यात तरतूद नाही, नाही. राष्ट्रीय बंधन असतील, निवडणुका असतील, त्याला काय करायचे ते बघून आज हिंदुस्थान हा एक आहे आणि इथं जातपात धर्म याचा विचार आणि याची मांडणी तुम्ही करत असतील तर आम्ही त्याच्याबरोबर नाही. ही स्वच्छ भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि त्याच पद्धतीनं आपला हा निर्धार असला पाहिजे. एवढंच त्या ठिकाणी सांगतो.
आमचं काम हे समाजाच्या हितासाठी आहे आणि त्या हिताच्या संदर्भात चालून जाईल हे सुचत आणि सुरणार नाही एवढंच सांगतो आणि माझी दोन